नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथे कुठे गाईच्या गोठ्यात आलो आहे. पण हा गोठा हा श्री पार्थ पवार यांची जी अमेडिया कंपनी आहे, ज्यांनी ही जागा विकत घेतली त्याच्याशी निगडीत आहे. आणि मराठीत एक म्हण आहे, खणल तेवढी माती. आणि आता ह्या सगळ्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात इतके इंटरेस्टिंग फॅक्ट्स माझ्याकडे आलेत की शिवाजीनगरच्या सारख्या जिथे रिअल इस्टेटचे दर तुम्ही काय असतील याचा अंदाज बांधू शकता, त्या ठिकाणची ही जागा. एकूण त्याचे 3-4 सर्वे नंबर आहेत. सर्वे नंबर 57, 48, 59 आणि 62. त्यापैकी 62 क्रमांकाच्या सर्वे नंबरची 13 एकर जागा ही विध्वंस आणि गावंडे कुटुंबियांनी, आणि ते शीतल तेजवानी वगैरे पण त्याच्यात दिसते, ही त्या पाटलांना, म्हणजे जे अमेडिया कंपनीचे पार्टनर आहेत त्यांना विकली, ज्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला, ज्याच्यात सूर्यकांत येवलेची महत्त्वाची भूमिका आहे. तोच तो तहसीलदार. आता मी इथे का आलो आहे, कारण ही जागा कशासाठी आहे माहिती आहे, ही पशुसंवर्धन विभागाला दिलेली आहे. ह्या ज्या महाराष्ट्रातल्या देवणी, गवळाऊ, कोकण कपिला, खिलार, डांगी अशा महाराष्ट्रातल्या 7 आणि आपल्या देशातल्या 5 अशा 5 जातीच्या वेगवेगळी इथं गायी आहेत. कारण ह्या गायींचं संवर्धन इथं करायचं होतं सरकारला. 70 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आलेत. आणि मग ह्याच गायींसाठीचा चारा हा सर्वे नंबर 12मध्ये आहे. आता तो 12तला जो 8 एकरचा तुकडा आहे तो काढून अमेडिया कंपनीला कसा विकला त्याची इंटरेस्टिंग कहाणी सांगण्याआधी हे आपल्याला का करायचं होतं, कारण आपल्या लक्षात आलं की आपण जी जर्सी गाईचं दूध पितो आहे ते काही फार पौष्टिक नाही आहे. आपल्या गाईमध्ये ती क्षमता आहे, त्यासाठी जर DNA मल्टिपल करत गेलो आपण चांगल्या गवळाऊ गाईंचा, तर खिलारी चांगलं मिळतं आणि दूधही चांगलं मिळतं. आणि म्हणून सरकारने ठरवलं की ह्या ठिकाणी आपण असं करूया. इथे ह्या सगळ्या गायी तर आहेत, पण सगळ्यात भारतातली सर्वात छोटी गाय पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर सगळ्यात जास्त दूध देणारे गायी पण तुम्हाला इथं बघायला मिळतील. चांगल्या खोंडाला जन्म देणाऱ्या गायी इथे तुम्हाला बघायला मिळतील. इथे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करून ह्या गायींसाठीचं इथं काम होतं. आणि मग शेतकरी प्रशिक्षण वगैरे इथं केलं जातं. तर हाच ह्या जमिनीच्या विक्री व्यवहारासंदर्भातला महत्त्वाचा धाग आहे की माफ करा, अशी ही जागा अमेडिया कंपनीला विकली कशी गेली आणि ह्या जागेचा पूर्व इतिहास काय. आता मी हे तुम्हाला दाखवतो. हे शिवाजीनगर बसस्थानक आहे, ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून. हा तिथून शेजारी असलेला मुख्य मार्ग आहे. मी इथे उभा आहे सध्या 57 क्रमांकाच्या सर्वेमध्ये. जागा विकली गेली आहे 62मधली 8 एकर. त्याच्या शेजारी 59 एकरचा सर्वे नंबर आहे. इथे 57 नंबरचा सर्वे नंबर आहे आणि इथून हा छोटासा ओढा गेलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की मी जिथे उभा आहे ती जागा शिवाजीनगर बसस्थानकाच्या लगतची आहे, इथे 8 एकरची. आणि ही जागा ही महात्मा फुलेंची होती. सगळीच कहाणी मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ज्या उदात्त हेतूनं ह्या जागेचं संवर्धन होणं गरजेचं होतं, तो उदात्त हेतूला कसा हरताळ फासला गेला आहे, सगळे डॉक्युमेंट्स कसे खोटे तयार केले गेलेत. कहाणी सुरू होते ब्रिटिश कालखंडाच्या आधीपासून. हे एक वैयक्तिक इनाम आहे, ते मिळाले वैद्यांना. ते दिले ब्रिटिशांनी, कुठल्या तरी सेवेसाठी ते दिलं असेल. आता वैद्यांना त्यांच्या वेगळ्या कारणामुळं ही एवढी मोठी जमीन काही राखता आली नाही, त्यांनी ती बँकेला घाण ठेवली. महात्मा फुलेंच्या पुना कन्स्ट्रक्शन कंपनीनं बँकेकडनं ती जमीन मॉर्गेज जी होती ती सोडून घेतली. 11,000 वगैरे सोडून घेतली असं दिसतंय रेकॉर्डवरती मला. मग काय झालं, महात्मा फुले हे समाजसुधारक, पैशाने गर्भश्रीमंत. त्यांनी जशी मुलींसाठीची शाळा केली आणि सावित्रीबाईंनी शिकवलं, तसंच त्यांचं सगळ्यात मोठं उदात्त काम कोणचं असेल, ही जागा त्यांनी सरकारला दिली. ते असं म्हणाले की ह्या जागेवरती कृषी महाविद्यालय व्हायला हवं, हे महात्मा फुलेंचं धोरण. आणि मग 1883 साली सरकारकडं ही जमीन वर्ग झाली. परंतु सरकारकडं ही जमीन वर्ग होत असताना त्यावेळच्या सातबाऱ्यात जो मूळ मालक होते वैद्य, त्यांचा संदर्भ आला आणि सरकारने त्यांचे हक्क त्याच्यात नोंदवले. पण तिथे तलाट्यांनी गडबड केली. त्यात त्याने लिहिलं की दरमहा भाडेपट्ट्यावरती 122 रुपये अशी नोंद, असं म्हणतात. आणि त्यांचा पण जो काही भाग आहे तो समजून घ्यायला हवा. प्रत्यक्षामध्ये 60-70 वर्षापर्यंत याचा कोणीही, त्या वैद्यांनी काही म्हटलं नाही, कुणीच काही म्हटलं नाही. मग इथे 1907 साली कृषी महाविद्यालय सुरू झालं. मग हळूहळू ती वेगळ्या कारणासाठी जागा वापरली गेली. 1930 साली आपल्याकडे सातबारे आले.
1930 साली आलेल्या सातबाऱ्यामध्ये ह्या वैद्यांचा इतर हक्कामध्ये नोंद झाली, कारण त्यांचा मूळ त्यांचंच कुळ होतं ना, पण ते खालसा झालेलं कुळ आहे, वैयक्तिक कुळ. सरकारकडं 1883 सालापासून ही जमीन आहे, तिथपर्यंत पण काही नाही. पण त्याच वेळेला इथं जे कोणी वतनदार वैद्य होते त्यांनी विध्वंस नावाच्या कुटुंबाचा हक्क मान्य केला. तो कुठल्या कारणाने, रक्त नातेसंबंधाने झाला की वैद्यांची एखादी मुलगी तिकडे दिली होती माहीत नाही, पण विध्वंसाचं पण नाव ह्या सातबाऱ्यामध्ये आलं. हे प्रकरण असंच 2008-09पर्यंत काही नाही, त्याच्यात कुणीच कोणाची एंट्री नव्हती. 2008-09ला मी जे तुम्हाला आता सर्वे क्रमांक 62ची जागा दाखवली त्याचे 2 सातबारे करण्यात आले. कारण विध्वंसाचं असं म्हणणं होतं की आता आमचा हा 8 एकरवरती, ते 70च्या दशकात दावा करायला लागले की आमचा ह्या 8 एकरवरती, किंवा 90च्या दशकात करत असतील, आमचा ह्या 8 एकरवरती मालकी हक्क आहे. तात्कालीन तहसीलदार कुणीतरी महिला होत्या, त्यांनी चाबरेपणा केला. त्यांनी काय केलं की त्याचे 2 सातबारे केले. हे जे 62 क्रमांकाचा सर्वे नंबरमधली 13.5 एकर जमीन आहे जी आत्ता अमेडियाला विकली गेली, त्याचे त्यांनी 2 सातबारे केले. सातबारे करत असताना मूळ मालक आणि कृषी महाविद्यालय अशी दोन्ही नोंद असायला हवी होती. नेमकं त्याच वेळेला मूळ मालकाची म्हणजे वैद्यांची, म्हणजे विध्वंसांची मालकी मान्य करून हे जे PMLAचं बस स्टँडसाठीचं जे रिझर्वेशन होतं ते उडवलं आणि त्याच्यावरती एका रात्रीत विध्वंसाचं नाव आलं. आणि तेव्हापासून हे सगळं प्रकरण क्रिटिकल बनलं. त्यांचं नाव आलं आणि मग कृषी महाविद्यालयाच्या लोकांना लक्षात आलं की अरे हे चुकीचं झालं आहे. ते लोक कोर्टामध्ये गेले, अपिलात गेले. अपिलात त्यांनी जो अपील अधिकारी असतो, अपिली अधिकारी, त्याच्याकडे अपील केलं. तहसीलदाराच्या पुढचे विभागीय असतात ते विभागीयांनी तो हक्क कृषी महाविद्यालयाचा मान्य केला, कारण 2008ला त्यांचं नावच उडालं होतं कृषी महाविद्यालयाचं. आणि पुन्हा कृषी महाविद्यालयाचं नाव आलं आणि विध्वंसाचं नाव पूर्णपणे सातबाऱ्यावरून हटलं, काही संबंध. तरीसुद्धा गावंडे आणि विध्वंसांनी 10 फूट उंचीची तिथे कंपाऊंड वॉल आहे, त्या कंपाऊंड वॉलचा मधून मोठ्या मोठ्या JCB आणि पोकलेन आतमध्ये टाकले, बाउन्सर वापरले. ह्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या कृषी महाविद्यालयातल्या. त्या तर कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विध्वंस आणि गावंडेंचा जो काही मालकी हक्क दिसतोय तो होऊ नये असा प्रयत्न केला. अनेक वेळेला पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी, कारण सिव्हिल मॅटर आहे. पोलिसांनी त्यांना सांगितलं ही सिव्हिल मॅटर आहे, पुढं काही झालं नाही. आणि मग जो सातबारा रद्द झाला होता त्याच्यात ह्या सूर्यकांत येवलेची एंट्री झाली. सातबारा कधी बनला? 1930 साली. 1930 साली सातबाराच्या एंट्रीमध्ये ह्या विध्वंस कुटुंबाचा किंवा वैद्य कुटुंबाचं नावच नाही आहे. ह्या सूर्यकांत येवले महाशयाने बॅकडेटला ऑर्डर काढली, कारण तुम्हाला ते नोटिसा आणि ती सगळी प्रक्रिया व्हायला 30-40 दिवसाचा लागतो काळ. ह्या वर्षी जुलै महिन्यामध्ये 1930 सालचा सातबारा ह्या पट्ट्याने रद्द करून टाकला. ते म्हणले नाही, तेव्हाच चूक झालेली आहे. आणि त्यांनी विध्वंस कुटुंबाची तिथे मूळ मालक म्हणून एंट्री केली, ज्या कागदपत्राच्या आधारावरती आता अमेडिया पार्थ पवारांच्या कंपनीनं हा व्यवहार पूर्ण केला. आणि हे पृथ्वीराज पाटील आणि अमेडियाच्या डायरेक्टर्सना म्हणजे पार्थ पवारांना ही 13 एकर जागा मिळाली, जी ह्या गायींसाठीच्या चाऱ्या ठेवण्यासाठीची ती जागा आहे. इथं जे 70 कोटीचं कृषी शेतकऱ्यांसाठीचं प्रशिक्षण आणि गायींचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. हा सगळा असा हा इतिहास आहे. बघा, 100 वर्षापूर्वीचे दस्तसुद्धा बदलण्याची ताकद तहसीलदारामध्ये आहे. त्यांना जे काही अधिकार मिळाले त्याचा किती गैरवापर करावा ह्या सूर्यकांत येवलेनी हे दिसतंय. त्या मुंडव्याच्या केसमध्ये पण हेच आरोप येत आहे, ह्याही प्रकरणामध्ये हेच आरोप आहे. जागा महात्मा फुलेंची, त्यांनी मॉर्गेजमधून विकत घेतलेली, त्यांनी उदात्त हेतूनं सरकारला दिलेली, त्या उदात्त हेतूनं सरकारनं हे गायींचं संवर्धन उभा केलं आहे. ते संवर्धन, त्यातनं काही तर गोरगरीब शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं सगळा दृष्टिकोन गुंडाळून ठेवून येवलेनी ज्या गैरकृत्य केलं त्याच्या आधारावरती ह्या गावंडे आणि विध्वंसांनी ही जमीन विकली. आणि त्याच्या आधारावरती असं दिसतं आहे की हा व्यवहार पूर्ण झाला. आणि आता त्या व्यवहाराची जी काही गोष्ट आहे ती आता रद्द होते असं अजित पवारांनी सांगितलं. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो आहे. इतकी सगळ्या पब्लिक ग्लेअरमध्ये लोकांच्या समोर असलेली जागासुद्धा आपण अशा पद्धतीनं हडपू शकतो, आपण तिला आपल्या ताब्यात घेऊ शकतो. हा जो आत्मविश्वास आहे ते पाहता एकच प्रश्न उपस्थित होतो आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे एवढ्याच जमिनीचं झालं आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच राजकीय नेत्यांनी शासकीय गोरगरीब लोकांच्या जमिनी हडप केल्यात. कारण कालच्या आंदोलनामध्ये एक नारा फार महत्त्वाचा होता. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता
आणि महारवतनाच्या जमिनी तुम्ही हडपता. थांबूया आपण इथे.